हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BBA CAचा सिलेबस डिटेलमध्ये समजून घेऊया. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये BBA CAला आपण ॲडमिशन का घ्यायचं याची माहिती आपण घेतली. आज आपण याचा सिलेबस सविस्तरपणे समजून घेऊया, म्हणजे आपल्याला या कोर्सची आणखी चांगल्या प्रकारे माहिती होईल. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. BBA CAचा जो सिलेबस आहे तो सेमिस्टर पॅटर्नमध्ये हा कंप्लीट केला जातो. आपल्या ज्या एक्झाम होतात त्या सेमिस्टर वाईज होतात, त्याच्यामुळे आपण सिलेबस सुद्धा हा सेमिस्टर वाईज समजून घेऊया. तर पहिल्यांदा आपण बघूया सेमिस्टर फर्स्ट. सेमिस्टर फर्स्ट मध्ये पहिला पेपर आहे बिझनेस कम्युनिकेशन, ज्याच्या हेल्पने आपल्याला बिझनेस लेटर्स किंवा जे कम्युनिकेशन बिझनेसमध्ये रिक्वायर्ड आहे त्याच्यासाठी जे जे आपल्याला पॉईंट्स लागत आहेत किंवा जो स्टडी लागतोय तो आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत. सेकंड आपला सब्जेक्ट आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये आपल्याला मॅनेजमेंटचे जे काही स्किल्स आहेत त्या आपल्याला इम्प्रूव्ह करता येतात, त्याच्याशी रिलेटेड हा सब्जेक्ट आहे. थर्ड पेपर हा खूप इम्पॉर्टंट आहे सी लँग्वेजचा, ज्याच्यावरती आपलं बेसिक जे प्रोग्रामिंग स्किल आहे किंवा प्रोग्रामिंग आपला जो लॉजिक आहे तो या कोर्समध्ये या सब्जेक्टमध्ये आपला तो डेव्हलप होतो. सो सी लँग्वेज जो आहे, कुठलीही प्रोग्रामिंग जर आपल्याला शिकायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला सी आली पाहिजे असं जे म्हटलं जातं, तर तो पार्ट तुमचा हा इथं कव्हर होईल. पहिल्या सेममध्येच तुम्हाला हा पेपर आहे ज्याचा सिलेबस खूप छानपैकी डिझाईन केलेला आहे. नेक्स्ट सब्जेक्ट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये जे डेटाबेस यूज केले जातात, मग त्याच्यामध्ये जे काही क्युरीचं क्रिएशन असेल, मॅनिप्युलेशन असेल, जो काही पार्ट आहे डेटाबेस रिलेटेड, त्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट या सब्जेक्टमध्ये तुमच्या कव्हर केल्या जातील. नेक्स्ट सब्जेक्ट जो आहे स्टॅटिस्टिक रिलेटेड, ज्याच्यामध्ये बेसिक स्टॅटिस्टिकच्या सगळ्या टेक्निक ज्या आहेत त्या तुम्हाला इथं समजून दिल्या जातात, त्याच्याशी रिलेटेड हा सब्जेक्ट आहे. नेक्स्ट पेपर तुमचा जो आहे तो लॅब कोर्स आहे, म्हणजे प्रॅक्टिकल असणारे, जे तुमचं सी लँग्वेज आणि डेटाबेस मॅनेजमेंट या दोन सब्जेक्टवरती डिपेंड असणार आहे. आणि लास्ट पेपर जो आहे तो तुमचा ॲडॉनचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये काही पार्ट हा तुमचा प्रॅक्टिकल आणि काही पार्ट हा थेरीच्या वेमध्ये कम्प्लीट केला जातो. तर असा हा तुमचा पहिल्या सेमचा सिलेबसचा स्ट्रक्चर आहे. सेकंड सेम जर बघितलं तर सेकंड सेम मध्ये पहिलाच पेपर जो आहे तो ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपल्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल किंवा ऑर्गनायझेशनचं बिहेवियर असेल, याच्या ज्या ज्या कन्सेप्ट आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, त्याचा स्टडी आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत. फायनान्शियल अकाउंटिंग जो आपला नेक्स्ट पेपर आहे, याच्यामध्ये फायनान्शियल रिलेटेड म्हणजे बेसिक फायनान्शियल रिलेटेड ज्या आपल्या कन्सेप्ट आहेत त्याचा स्टडी आपण इथं करणार आहोत. ट्रेडिंग असेल, प्रॉफिट लॉस असेल, जे काही अकाउंटिंग स्टेटमेंट रिलेटेड पार्ट असेल तो सगळा पार्ट या सब्जेक्टमध्ये कव्हर केला जातो. नेक्स्ट पेपर आहे बिझनेस मॅथमॅटिक्स. या पेपरमध्ये आपण मॅथमॅटिक्सच्या काही कन्सेप्ट समजून घेणार आहोत, ज्या आपल्या बिझनेस सिच्युएशन्समध्ये किंवा आपण इव्हन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताना युजफुल ठरणार आहेत, अशा कन्सेप्ट आपण या पेपरमध्ये कम्प्लीट करणार आहोत. रिलेशनल डेटाबेस नेक्स्ट सब्जेक्ट जो आहे, याच्यामध्ये डेटाबेस जो आपण पहिल्या सेममध्ये जो पार्ट बघितला त्याच्याच पुढचा ॲडव्हान्स पार्ट आपण या सब्जेक्टमध्ये कव्हर करणार आहोत, ज्याच्यात प्रोसिजर, फंक्शन, पॅकेज, कर्सर, ट्रिगर या अशा ज्या काही आपल्या डेटाबेसशी रिलेटेड ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत त्याचा रिलेटेड स्टडी आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत. नेक्स्ट सब्जेक्ट आहे वेब टेक्नॉलॉजी, HTML किंवा JSS, CSS, JS अँड CSS. तर याच्या हेल्पने आपल्याला वेब बेस्ड ॲप्लिकेशन हे जावास्क्रिप्टच्या हेल्पने आपण कसं करू शकतो याचा स्टडी आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत. हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. वेब डेव्हलपमेंटसाठी जो बेसिक पार्ट लागतो, जो बेसिक कन्सेप्ट आहे त्याचा पार्ट हा या सब्जेक्टमध्ये कव्हर केला जातो. नेक्स्ट जो पेपर आहे तो तुमचा लॅब कोर्स आहे, जो तुमचा 204 आणि 205 म्हणजे रिलेशनल डेटाबेस आणि वेब टेक्नॉलॉजी जो पार्ट आहे, या दोन पेपरवरती हा लॅब कोर्स डिपेंड आहे. 2 क्रेडिटसाठी हा पार्ट आहे. तो BBA CAचा जो पूर्ण सिलेबस जो आहे तो क्रेडिट बेसवरती आहे. जे काही तुम्ही सगळे सब्जेक्ट इथं बघणार आहात त्या सगळ्यांवरती क्रेडिट बेसवरती आपल्याला तो पार्ट कव्हर करायचा आहे. आणि लास्ट पेपर या सेमचा आहे, सेकंड सेमचा जो आहे तो ॲडव्हान्स सीचा आहे, ॲडॉनचा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये जसं पहिल्या सेमला होतं, काही पार्ट हा थेरीमध्ये आणि काही पार्ट हा प्रॅक्टिकलमध्ये आपला कव्हर केला जातो. तर अशा प्रकारे हा आपला सेकंड सेमचा हा स्ट्रक्चर आहे. थर्ड सेमचं जर आपण बोलायचं म्हटलं तर पहिला सब्जेक्ट आपला आहे डिजिटल मार्केटिंग, ज्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग जो आत्ताचा करंटचा खूप स्कोपचा असा सब्जेक्ट आहे, याच्याशी रिलेटेड आपण ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहोत किंवा त्याच्याशी रिलेटेड सगळ्या ज्या काही ट्रेंड्स आहोत त्या सगळ्या आपण या सब्जेक्टमध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट पेपर आहे डेटा स्ट्रक्चर. याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चरच्या ज्या कन्सेप्ट आहेत, जसं सॉर्टिंग, सर्चिंग, हॅशिंग अल्गोरिदम या ज्या ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत तर त्याचा स्टडी आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत. हा सब्जेक्ट आपल्या कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा थर्ड सेममध्ये हा सेकंड पेपर आहे. नेक्स्ट सब्जेक्ट आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी कन्सेप्ट आहे याच्याशी रिलेटेड जे जे मॉड्यूल्स आहेत त्याचा स्टडी आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत.
नेक्स्ट पेपरमध्ये 2 पेपर आहेत, अँग्युलर JS किंवा PHP. हे डिपेंड आहे तुमच्या कॉलेजमध्ये कुठला सब्जेक्ट हा प्रेफर केला जाईल किंवा असाइन केला जाईल. तर 2 पेपर हे ऑरमध्ये आहेत. अँग्युलर JS जर बघितला तर याच्यामुळे तुम्ही अँग्युलर JS हे पेज ॲप्लिकेशन जर डेव्हलप करायचं असेल अँग्युलर JSचा यूज करून तर त्याचा स्टडी तुम्हाला या सब्जेक्टमध्ये होईल. PHP जर बघितला तर PHP मुळे तुम्हाला सर्व्हर साइड प्रोग्रामिंग ही कशी केली जाते, वेब बेस्ड प्रोग्रामिंग जी सर्व्हर साइड असते, तर या प्रोग्रामिंगचा पार्ट हा या पेपरमध्ये कव्हर केला जातो. तर हे दोन्ही पेपर खूप छानपैकी आपल्याला युजफुल ठरणार आहेत आपल्या सिलेबसमध्ये आपल्या करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट मध्ये पण 2 ऑप्शन आहेत, बिग डेटा आणि ब्लॉकचेन. तर या दोन्हीपैकी एक पेपर तुम्हाला असणार आहे. अँग्युलर JS आणि PHPचं पण सेम तसंच आहे, बिग डेटा आणि ब्लॉकचेनचं पण सेम तसंच आहे. दोन्हीपैकी कुठलाही एक पेपर तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. तर बिग डेटा किंवा ब्लॉकचेन जे आहेत या आत्ताच्या सगळ्या ट्रेंडमधल्या कन्सेप्ट आहेत, ज्याचा यूज करून तुम्ही बिग डेटा अनालिसिस किंवा त्याचं स्टॅटिस्टिक्स किंवा मशीन लर्निंगचा जो पार्ट आहे याच्यासाठी हे जो पेपर आहे बिग डेटा हा खूप युजफुल ठरणार आहे. ब्लॉकचेन जर बघितलं तर ब्लॉकचेन ही खूप नवीन कन्सेप्ट आहे आणि आता वर्ल्ड वाईड ती खूप जास्त प्रमाणात ती यूज केली जाते. तर हा सुद्धा सब्जेक्ट जो आहे तो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पेपर हा लॅब कोर्सचा आहे जो 302, 304 आणि 305 या 3 पेपरवरती हा लॅब कोर्स असणार आहे. 2 क्रेडिटसाठी हा पार्ट आहे. नेक्स्ट पेपर जो आहे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस, तर याच्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंट स्टडीचा अवेअरनेस होतं, म्हणजे त्या एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्टसाठी किंवा एन्व्हायरमेंटला आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय काय करू शकतो असा हा सब्जेक्ट आहे जो कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि खूप युजफुल असा सब्जेक्ट आहे. कारण आपण सगळेजण टेक्नॉलॉजीचा स्टडी करतो, पण एन्व्हायरमेंट जे आहे जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफ थिंगसाठी, तर याच्यासाठी या सब्जेक्टचा स्टडी सहसा केला जात नाही. पण गव्हर्नमेंटने आता हा सब्जेक्ट जो आहे तो कंपल्सरी केलेला आहे, त्याच्यामुळे आताच्या आपल्या सगळ्या जनरेशनला त्याचा हा अभ्यास जो आहे या सब्जेक्टमध्ये करता येतो. अशा प्रकारे आपले ही तिसऱ्या सेमचा हा सब्जेक्टचे सगळे स्ट्रक्चर आहे. चौथ्या सेमचं जर बोलायचं म्हटलं तर पहिला पेपर आपला आहे नेटवर्किंग, ज्याच्यामध्ये आपण कम्प्युटर नेटवर्क कन्सेप्ट या आपण समजून घेतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट थ्रू CPP हा आपला नेक्स्ट पेपर आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजचा हा पेपर आहे ज्याच्यामध्ये CPP म्हणजे C++ ही प्रोग्रामिंग लँग्वेज इथं कम्प्लीट केली जाते, जी टोटली ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहे. पुढं आपण ज्या आपण प्रोग्रामिंग लँग्वेज बघणार आहोत, ज्या ॲडव्हान्स प्रोग्रामिंग लँग्वेज असतील पुढच्या सेममध्ये, तर त्याच्यासाठी हा जो CPPचा पार्ट आहे, हा जो पेपर आहे हा खूप आपल्याला इम्पॉर्टंट ठरणार आहे. नेक्स्ट पेपर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. आपली जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे यातल्या सर्व्हिसेस या कशा प्रोव्हाइड केल्या जातात, कशा त्या वर्किंग होतात याचा स्टडी आपण या पेपरमध्ये करणार आहोत. नेक्स्ट पेपरमध्ये Node.js किंवा ॲडव्हान्स PHP या दोन्हीपैकी एक पेपर तुम्हाला अटेंड करायचा आहे. ॲडव्हान्स PHP जर बघितलं तर त्याच्यामध्ये Joomla किंवा Drupal हे असे ॲप्लिकेशन यूज करून तुम्ही PHP फ्रेमवर्कचं प्रोग्रामिंग हे तिथं तुम्ही या पेपरमध्ये समजून घेणार आहात. आणि Node.js जर बघितलं तर याच्यामध्ये जावा स्क्रिप्ट असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या टेक्निकल कन्सेप्ट असतील त्या सगळ्या तुम्ही या पेपरमध्ये समजून घेणार आहात. तर हे दोन्ही पेपर खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या फ्युचरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट पेपर हा तुमचा प्रोजेक्टचा असतो, जो तुम्हाला 4th सेममध्ये एक प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट करायचा असतो एनी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, तर त्याचा तो पेपर आहे. नेक्स्ट पेपर लॅब कोर्स डिपेंड आहे, जो 402 आणि 404 म्हणजे C++ आणि Node.js किंवा ॲडव्हान्स PHP या दोन्हीपैकी एक. तर याच्यावरती डिपेंड हा तुमचा प्रॅक्टिकलचा पेपर आहे. आणि लास्ट वन पेपर हा अगेन ॲडॉनचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला थेरी आणि प्रॅक्टिकल याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक सब्जेक्ट तुम्हाला तिथं कंप्लीट केला जातो. तर अशा प्रकारे हा आपला 4th सेमचा सिलेबस आहे. 5th सेममध्ये पहिला पेपर जर बघितला तर तो आहे सायबर सिक्युरिटी, ज्याच्यामध्ये सायबर लॉ आणि सायबर फॉरेन्सिक याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्याचा स्टडी आपण करणार आहोत. आत्ताच्या आपल्या डेली लाईफमध्ये आपण जे काही ऑनलाईन पद्धतीने सगळं आपलं जे काही व्यवहार करतोय, तर याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी हा खूप इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतो. तर 5व्या सेममधला हा जो पेपर आहे हा आपल्याला या सगळ्या गोष्टीची सगळ्या बाबींची आपल्याला तो माहिती करून देतो, स्टडी करून देतो. नेक्स्ट पेपर आहे ऊस, ज्याच्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल हे ॲक्सेस करता येतं. नेक्स्ट पेपर आहे कोर जावा, ज्याच्यामध्ये GUI बेस म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस बेस जर ॲप्लिकेशन आपल्याला करायचं असेल तर हे या पेपरच्या स्टडीने आपल्याला ते पॉसिबल होते. नेक्स्ट पेपर आहे MongoDB किंवा पायथॉन, दोन्हीपैकी एक पेपर तुम्हाला असणार आहे. MongoDB जो आहे तो डेटाबेस रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये डेटाबेसचे असे काही टूल्स आहेत की जे आत्ता जे आपण म्हणतो की जे बिग डेटा आहे किंवा जे काही आपला
डेटा ॲनालिसिस केलं जातं, तर त्याच्याशी रिलेटेड खूप इम्पॉर्टंट आणि ॲडव्हान्स अशा कन्सेप्ट या MongoDBमध्ये कव्हर केल्या जातात. पायथॉन जर बघितलं तर पायथॉन ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, ज्याच्या हेल्पने तुम्ही ॲडव्हान्स प्रोग्रॅमिंग जे दुसऱ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत तेही शिकू शकता, किंवा ॲडव्हान्स पायथॉन प्रोग्रॅमिंग जरी तुम्हाला शिकायचं म्हटलं तरी तुम्हाला हा सब्जेक्ट इथं खूप युजफुल ठरणार आहे. आणि आता जर बघितलं तर पायथॉन ही व्हेरी पॉप्युलर प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. नेक्स्ट पेपर हा तुमचा प्रोजेक्ट आहे. जसं तुम्ही 4th सेममध्ये प्रोजेक्ट केला तसं तुम्हाला 5th सेममध्ये पण एक प्रोजेक्ट तुम्हाला इथं कंप्लीट करावा लागतो. प्रोजेक्ट इन द सेन्स तुम्हाला एक ॲप्लिकेशन बिल्ड करावं लागतं. नेक्स्ट पेपर जो आहे तो लॅब कोर्स डिपेंड आहे, जो 503 कोर जावा आणि 504 म्हणजे MongoDB किंवा पायथॉन याच्यावरती हा डिपेंड पेपर आहे. आणि लास्ट वन पेपर हा तुमचा ॲडॉनचा पेपर आहे, जो IoT वरती डिपेंड आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स. तर याच्यामध्ये पण काही पार्ट हा तुमचा थेरी आणि काही पार्ट हा प्रॅक्टिकल, याच्यामध्ये हा पेपर तुमचा कव्हर केला जातो. तर हे झालं आपल्या 5व्या सेमचा सिलेबस. 6व्या सेमचा सिलेबस जर बघितला तर पहिला पेपर आहे रिसेंट ट्रेंड्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली अशा पार्टमध्ये हा सब्जेक्ट तुमचा कव्हर केला जातो. आणि ज्याच्यामुळे आपल्याला बेसिक म्हणा किंवा ॲडव्हान्स ज्या टेक्निक्स आहेत, ज्या डेटा मायनिंगसाठी डेटा प्रोसेसिंगसाठी यूज केल्या जातात, त्याचा स्टडी आपण या पेपरमध्ये करणार आहोत. नेक्स्ट पेपर आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग, ज्याच्यामध्ये स्टुडंटला सॉफ्टवेअर क्वालिटी ॲश्युरन्स SQA, तर याच्याशी रिलेटेड ज्या ज्या कन्सेप्ट आहेत, जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, त्याचा स्टडी आपण या पेपरमध्ये करणार आहोत. नेक्स्ट पेपर आहे ॲडव्हान्स जावा, ज्याच्यामध्ये आपण जावा प्रोग्रामिंगची कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत. खूप छान पेपर असा आहे हा. अँड्रॉइड प्रोग्रामिंग अँड .NET फ्रेमवर्क हा आपला नेक्स्ट पेपर आहे, ज्याच्यामध्ये आपण अँड्रॉइड प्रोग्रामिंग किंवा .NET हे दोन्हीपैकी एक आपण तिथं स्टडी करणार आहोत. आणि जसं आपल्याला माहिती आहे की अँड्रॉइड प्रोग्रामिंग जे आहे ते आत्ता व्हेरी पॉप्युलर आहे, बिकॉज आपण जे काही मोबाईलमध्ये ॲप्स जे यूज करतो, वेगवेगळे जे ॲप्स आहेत, तर ते सगळे ॲप्स जे आहेत ते अँड्रॉइड प्रोग्रामिंगमध्ये बिल्ड केलेले आहेत. तर हा पार्ट सुद्धा इथं कंप्लीट केला जातो. किंवा जो ऑरला पेपर आहे .NET, तर हा सुद्धा आत्ताचे जेवढे वेब बेस्ड ॲप्लिकेशन्स आहेत ते सगळे .NETमध्येच बिल्ड केले जातात. तर हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट असा पेपर आहे आपल्या करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट पेपर जो आहे तो प्रोजेक्ट रिलेटेड आहे. जसं तुम्ही 4थ्या आणि 5व्या सेममध्ये एक प्रोजेक्ट केला, तसं तुम्हाला 6व्या सेममध्ये सुद्धा एक प्रोजेक्ट इथं कंप्लीट करावा लागतो. नेक्स्ट पेपर जो आहे तो तुमचा लॅब कोर्स डिपेंड आहे, जो 603 आणि 604 म्हणजे ॲडव्हान्स जावा आणि अँड्रॉइड प्रोग्रामिंग किंवा .NET या दोन्हीपैकी एक. तर याच्यावरती हा लॅब कोर्स तुमचा डिपेंड आहे. आणि लास्ट पेपर आहे जो तुमचा ॲडॉनचा आहे, जो सॉफ्ट स्किल ट्रेनिंगच्या रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये लेक्चर आणि प्रॅक्टिकल या दोन्हीमध्ये हा पेपर कंप्लीट केला जातो. तर हे आपल्या 6च्या 6 सेमचा हा असा सिलेबस आहे. जर तुम्हाला BBA करून कम्प्युटर नॉलेज जर ॲक्सेस करायचं असेल, तर या 6ही सेमच्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या लक्षात आलं असेल की काही सब्जेक्ट हे आपले BBA रिलेटेड आहे, म्हणजे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहे, आणि काही सब्जेक्ट हे कम्प्युटर नॉलेजशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण या डिग्रीचा यूज करून दोन्ही कोर्सेस हे आपण इथं मर्ज करू शकतो. म्हणजे आपण कम्प्युटरचं नॉलेज पण ॲक्सेस करू शकतो आणि आपण BBA पण कंप्लीट करू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप युजफुल ठरेल. तुमच्या जर काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू.